मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली असून औरंगाबाद येथेही एका तरुणाने गोदावरी नदीत आरक्षणाच्या मुद्द्यावर जलसमाधी घेतल्याने मराठा समाजाने आंदोलन अधिक तीव्र केले आहे। म्हणूनच सिन्नर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनासंदर्भात बुधवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मारक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। सिन्नर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मी तालुक्याच्या तमाम मराठी बांधवांना आवाहन करू इच्छितो की मराठा आरक्षणासंदर्भात उद्या दिनांक बुधवार 25/7/2018 रोजी हुतात्मा स्मारक आडवा फाटा येथे सर्व समाज बांधवांची बैठक आयोजित केली आहे। या बैठकीमध्ये सर्व समाजाच्या मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। तरी तालुक्यातील तमाम समाज बांधवांनी या बैठकीत उपस्थित राहावे अशी मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वांना विनंती करतो। सिन्नर तालुक्याच्या वतीनं उद्या दिनांक 25 बुधवार रोजी हुतात्मा स्मारक या ठिकाणी बैठकीचे आयोजन केलेले आहे। सकाळी 10 वाजता संपूर्ण महाराष्ट्र आज बघतोय की या ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन होतं आहे, तालुक्यावाईज आंदोलन होतं आहे। परंतु दुर्दैवाने म्हणावंच वाटतं की ज्यांची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जबाबदारी झटकत आहे, दिलेला शब्द पाळलेला नाही। या ठिकाणी सांगितलं गेलं की होणाऱ्या मेगा भरतीमध्ये 16% त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ, परंतु तिथं कागदोपत्री कुठंच काही नाही। मागे सांगितलं गेलं अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून मराठा सुशील बेकारांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य केलं जाईल, परंतु त्याचेही कुठं काही नाही। मुंबईमध्ये मोर्चा झाला त्या पद्धतीनं सांगितलेलं त्याचं कुठेही अंमलबजावणी झाली नाही। म्हणून आज मराठा समाजाचा तरुणांमध्ये विशेषतः उद्रेक होतो आहे आणि त्यातूनच आज ठिय्या आंदोलन असेल, नागपूर अधिवेशनामध्ये साधं या ठिकाणी दखलसुद्धा घेतली गेली नाही, म्हणजे इतकाही मराठा समाज हा दूधखोळा नाही। या निमित्तानं सांगावंसं वाटतं, काल आमच्या तरुण सहकाऱ्यांना औरंगाबादमध्ये जलसमाधी घेतली आणि साधं त्या ठिकाणी पोलीस त्याला वाचूसुद्धा शकले नाही। निवेदन दिलेलं असताना हे डिम्म झालेलं सरकार आता यांना जागं करण्यासाठी या तालुक्यातून सुद्धा मराठा समाजाच्या सर्व तरुणांनी एकत्र येऊन जातीभेद पक्षभेद विसरून सर्वपक्षीय आणि जे मराठा तरुण असतील तरुणी असतील त्यांनी उद्याच्या बैठकीसाठी उपस्थित राहावं। पुढचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल असं या निमित्तानं सकल मराठा समाजाच्या सर्व नेत्यांना सर्व तरुण सहकाऱ्यांना तरुणींना मी या ठिकाणी आवाहन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठा क्रांती मोर्चा सिन्नर तालुक्याच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो की आज हा जो संपूर्ण महाराष्ट्र बंद एक घटना घडली आणि आत्तापर्यंत जे शासनानं आपल्याला जे फक्त खेळवत ठेवलेलं आहे त्याचा निषेधार्थ जे पंढरपूरला या मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या हस्ते पूजा करायची नाही असं ठरवलं गेलं, त्यावेळेस यांनी वेगळ्या पद्धतीने जी काही विधाने केली आणि या पार्श्वभूमीवर आमच्या औरंगाबादमधील त्या सहकार्याने त्या शिंदे नामक युवकाने आपल्या मराठा समाजासाठी आपला संपूर्ण देह समर्पण केला, जलसमाधी घेतली। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र बंदची हाक उठली। परंतु आम्ही ज्यावेळेस विचार केला, मुख्यमंत्री ज्या दिशेने विचार करतात त्या दृष्टीने आम्ही विचार करत नाही। आम्ही सिन्नर तालुक्यातून किंवा ह्या महाराष्ट्र बंदला या ठिकाणी जे आवाहन करण्याचा आम्ही संपूर्ण विचार केला, त्यासाठी बैठक घेतली। परंतु आमच्या सर्व बांधव आमचे नातलग हे सर्व वारकरीतून परत येत आहेत। कालच आषाढी झाली, पंढरपूरचं दर्शन घेतले, वारकऱ्यांना थोडीही तोशीस लागू नये म्हणून आजची सिन्नर तालुक्यापुरती, कारण इथं या सिन्नरमधून अनेक वारकरी बाहेर पडणारे मोठ्या संख्येने स्टँडवर मोठी गर्दी आहे, यांना कोणतीही तोशीस लागू नये किंवा आमच्या वारकरी हा पंढरपूरचा वारकरी आहे त्याला कोणतीही तकलीफ नाही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने। म्हणून आम्ही या तात्पुरती या सिन्नर तालुक्यातून फक्त ही जी वारकरी संप्रदायाला जो त्रास होणार आहे तो त्रास करण्यासाठी महाराष्ट्र बंद किंवा या सिन्नर बंद या ठिकाणी आम्ही ठेवलेला नाही आहे। कृपा करून याचा कोणी गैरसमज करून घेऊ नये, परंतु हा जो धगधगता अग्नी आहे हा राखेत आहे, याचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही की मुख्यमंत्र्यांना राज्यकर्त्यांना याची जाणीव झाली पाहिजे आणि आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या
सर्व एकत्र येऊन सर्व मराठा बांधव एकत्र राहिले पाहिजेत. नुसतं 2-4 जण तिथं एकत्र येऊन उपयोग नाही, तर तालुक्यातून सर्वजण एकत्र राहिले पाहिजे. या शासनाला जाग येण्यासाठी 9 ऑगस्टचा जो पूर्वी मोर्चा होता आपण काढलेला मुंबईला, त्याच्या माध्यमातून संपूर्ण जे आश्वासनं दिलेली आहेत, आम्हाला आरक्षणाचं आश्वासन दिले ते अजिबात पाळलं गेलं नाही. एक मंत्री सांगतो की आरक्षण तुम्हाला 50% तुम्हाला आरक्षण देऊ, ती दादांत खोटेपणा आहे आणि हे घडलेलं नाही आहे. त्यासाठी पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या मात्र तालुक्यातील म्हणजे कोणत्याही खेडोपाड्यातील सर्व मराठा क्रांतीच्या सर्व सभासदांना किंवा सर्व युवकांना मी आवाहन करतो की उद्या कृपया हजर राहा. तुम्हीच नियोजन ठरवा, आपण सर्वांनी नियोजन ठरवायचं आहे आणि पुढची दिशा ठरवायची आहे. माझ्या सर्व तरुण मित्रांना, सर्व तरुण बांधवांना, माझ्या भगिनींना विनंती करेल की उद्या सर्वांनी ह्या बैठकीसाठी उपस्थित राहावं. कारण आपल्याला सिन्नर तालुक्यामधून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे आणि या बैठकीसाठी आपण सर्वांनी कामगार क्षेत्र असू द्या, शेतकरी क्षेत्र असू द्या, महिला वर्ग असू द्या, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि आज महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहे, परंतु आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आमचे आईवडील, आमचे बंधू हे पंढरपूरच्या वारीसाठी गेलेले आहेत आणि ते सुखरूप घरी पोहोचावेत आणि त्यांना कुठल्या प्रकारची तकलीफ होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की आज कुठल्या प्रकारचा सिन्नरमध्ये बंद राहणार नाही. आणि उद्याच्या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहावं आणि ही बैठक यशस्वी करावी अशी सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि त्याच पद्धतीनं काल आमचा एक बांधव ज्यांनी जलसमाधी घेतली की माझ्या पुढची पिढी सुधारली पाहिजे, माझ्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे की माझ्या सकल मराठा बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आरक्षण का देत नाही याचा निषेध म्हणून त्यांनी उडी मारली आणि ते काल जलसमाधी घेतली. त्याला या माझ्या काकासाहेब शिंदे बांधवाला मी सिन्नर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि दादा, तू जरी गेला परंतु तुझी प्राणाची आहुती आम्ही कुठेही असफल ठरू देणार नाही. आम्ही तुझ्या संपूर्ण याचा विचार करून हे आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळेल त्यावेळेला तुला आदरांजली अर्पण होईल. आणि तू या ठिकाणी आज आमच्या दृष्टिकोनातून तू जलसमाधी घेतलेली, तू शहीद झालेला आहे, तू समाजासाठी एक प्राणाची आहुती दिलेली आहे, तू शहीद झालेला आहे. मी या ठिकाणी सिन्नरच्या वतीनं घोषित करतो की शहीद काकासाहेब शिंदे म्हणून यापुढे संबोधित द्यावं. सर्वांनी ग्रुपला मेसेज टाकताना शहीद काकासाहेब शिंदे असाच टाकावा, कैलासवासी कुणी टाकू नये ही माझ्या सर्वांना कळकळीची विनंती आहे.